नमस्कार, मी श्रेयस. सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सव त्याचं 3रं वर्ष आहे आणि ह्यानिमित्त काही खास व्यक्तिमत्व आपल्या भेटीला येत आहेत. आता आपल्याबरोबर आहेत सचिन आहेरजी. सर नमस्कार. आणि सगळ्यात आधी तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आपल्या सुपुत्रीही आपल्याबरोबर आहेत, त्यांनाही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आहेत. आणि आज खरं तर आनंदाचा डबल आनंदाचा दिवस आहे म्हणूयात. पादुका दर्शन सोहळ्याला आपण आलात, काय सांगाल? योग आहे. म्हणजे मला असं वाटते 3 वर्ष अगोदर ज्यावेळी भक्तिशक्ती व्यासपीठ तयार करायचा, असं ज्यावेळी कोणाला असं बोलायला गेलं तर असं वाटतं काय मूर्ख आहेत का, असं होऊ शकतो का? आणि ते खरोखरच सकाळ माध्यमाने पुढाकार घेऊन आणि तुमच्या अजून प्रायोजकांनी केलेलं. मला आठवते निलेशजींचा मला फोन आला होता की भाऊ तुमच्या विभागामध्ये आम्हाला करायचं आहे. एवढा आनंद झालं. आणि आज बघता बघता हा एक उत्सव झालेला आहे. आणि मी भाग्यवान समजेन की माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने कारण म्हणून मी आज 3 कार्यक्रम मी बोलो थोडे रद्द करून पण इकडेच गेलं पाहिजे, कारण इकडे जी पावनता मिळते. आणि तुम्ही जे सर्व भक्तांना जो एक व्यासपीठ तयार केलेलं आहे की एवढे सर्व मोठमोठे जे संत होऊन गेलेले आहेत त्यांचे पादुका, म्हणजे आज तर मी आश्चर्य मला व्यक्त करावं लागेल की शंकर महाराजांचे लहान बालपणीचे असलेले पादुका ही नवीन गोष्ट मला बघायला मिळाली किंवा अनुभव घ्यायला मिळाला. अनेक महाराज आहेत, ते संत आहेत जे आपल्या इकडनं जन्माला जरी न्यायालय आले असेल पण मध्य प्रदेश असेल किंवा वेगवेगळ्या भागामध्ये ते नंतर येऊन पंढरपूरमध्ये स्थायी होऊन त्यांनी तिकडे समाधी घेण्याचं काम केलं. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, हे तरुण पिढीला कळलं पाहिजे. तरुण पिढीने किमान आपल्या जीवनामध्ये ह्याचा एक महाराजांचा किंवा एक संतांचा बोध घेतला तरी त्यांचं जीवन पावन होईल आणि संसार पावन होईल असं वाटते. सर, तुम्ही तरुण पिढीचा उल्लेख केला. तरुण पिढी आपल्या बरोबर आहे. मॅम, तुम्हालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. आणि यू रिप्रेझेंटिंग जेन झी, नवीन पिढी. पण हे आध्यात्मिक आहे आणि इथे आज 21 संतांच्या पादुकांचं आपल्याला दर्शन घडतंय. पण तुम्ही काय सांगाल? तुमचा अनुभव आम्हाला ऐका, खरंच आवडेल. नाही, मला खूप चांगलं वाटलं इथे येऊन, सर्व बघून. खूप शांत असं वाटतो इथे आणि असं वाटतं आपण घरी आलो. थँक्यू सो मच मॅम. आम्हाला वा वा मॅम, तुमच्याशीही बोलायला मला आवडेल. अच्छा, पद्मजा चेंबूरकर ते आहेत सर आणि आशिषजी. खरं तर हा सोहळा जेव्हा आमच्या मनात येतो आणि तेव्हा आम्हाला आनंद ह्याच गोष्टी होतो की आपण सगळे जेव्हा येतात आपल्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत अजून मोठ्या प्रमाणात पोहोचता येतं. आपला अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. नाही तर एकतर हा भक्तिशक्तीचा व्यासपीठ आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. एक आहे की अनेक संतांच्या या ठिकाणी पादुका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांचं दर्शन घ्यायला मिळतं. खास करून धन्यवाद देतो आयोजकांना एवढ्यासाठी आणि सकाळला की अनेक जण असतील ते पंढरपूरला जाऊ शकत नसतील, अहिल्यानगरला जाऊ शकत नसतील किंवा कुठे आता पंजाबच्या पण या ठिकाणी दिसल्या त्या ठिकाणी जाऊ शकत नसतील एकंदर परिस्थितीमुळे. पण आपण या मुंबईमध्ये खास करून हे पादुकांचं दर्शन घेण्याची संधी गोरगरिबांना दिली, त्याबद्दल सकाळ आणि त्यांच्या सगळ्या प्रायोजकांना शतशः या ठिकाणी धन्यवाद देतो. एक चांगलं आत्ताच ऐश्वर्या म्हणाली, इथे आल्यानंतर कसं कुल वाटतं एकदम, कारण एक ध्यानस्थ आपण बसतो एका याच्यामध्ये आणि ध्यान करत बसतो, अशी एक भावना या आपल्या या इथे हॉलमध्ये आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी प्राप्त होते. खरोखरच सकाळला मनापासून धन्यवाद. मॅम, आपल्याही भावना आम्हाला ऐकायला आवडतील. खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि आमच्या घरात बघितलं तर साईबाबांचं खूप केलं जातं, खूप आहे. अक्कलकोट महाराजांचं आहे आणि शंकर महाराजांचं. आम्ही शंकर महाराजांच्या इथेही गेलो होतो. हो, खूप आनंद झाला की सगळ्या देवांचं दर्शन आम्हाला या ठिकाणी झालं. तुम्ही एवढं छान काम केलं की आम्हाला असं हे सगळे देव आम्हाला एकत्र भेटल्यासारखं वाटलं. तर खूप खूप बरं वाटलं. 21 पादुकाचं दर्शन आहे. पण मला असं वाटतं की जनता जेवढी आपल्या पाठीमागे उभी असते कायमच, तर मला असं आपल्या माध्यमातून आज जनतेला आपण आवाहन करा की इथे यावं म्हणून. सर प्लीज. नक्कीच सर्वांनी यायलाच पाहिजे, कारण हे तुमच्या आयुष्यात परत ही संधी मिळणार नाही. आता तुम्ही बघितलं का युद्धाचे वारे वाहत आहेत. काय माहिती आहे या पृथ्वीमध्ये आणि काय माहिती आहे या जगामध्ये काय होणार आहेत. पण प्रत्येक उद्या करू परवा करू अशी जी बोलले ही गोष्ट खरी आहे की आपल्याला एकाच वेळी जाता येत नाही. एका वेळी ही जी संधी आलेली आहे ते मी सर्व भक्तजनांना विनंती करीन, आवाहन करीन, तुम्ही यायलाच पाहिजे. आणि इकडे तुम्ही दर्शन होऊन तुम्ही पावन होणार आहात. तर ही पावन होण्याची संधी सोडू नका. 21 आणि 22 मार्च शनिवार रविवार आहे. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत वरळी येत्या NSCI डोममध्ये तुम्ही नक्की या आणि 21 महान संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्या. धन्यवाद. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.